देवगड आचरा रोडवरचा हा आचऱ्याचा ब्रिज आहे। नारिंगरे गाव आहे। तांबळवाडीमध्ये पोचलो आहोत। असं हे पार्किंग आहे। बहिणी सगळ्या जेवणाची तयारी करतायत। ही अशी सुंदर फुलांची अशी रांगोळी काढलेली आहे। गजानन निवास मातृपितृ छाया। इथे सुंदर अशी ही तुळस आहे। श्री गजानन महाराजांची सुंदर अशी ही रांगोळी। इथे लेडीज लोकांची इथे अशी पंगत बसलेली आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवलकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आहे आचरा देवगड रोडवरती आणि मी चाललो आहे नारिंगरेला। तर आज श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि तिथे मोठा उत्सव आहे। तर चला तर बघूया। देवगड आचरा रोडवरचा हा आचऱ्याचा ब्रिज आहे। हा आचऱ्याचा पूल आहे आणि ही नदी आहे। तर मित्रांनो, तुम्ही देवगड आचरा रोडवरून ह्या जर असे आलात, ही देवगडची बाजू आहे आणि ही आचऱ्याची बाजू आहे। तर इथे हे नारिंगरे गाव आहे आणि हा बघा, हा इथे बोर्ड दाखवलेला आहे। इथून तुम्ही आतमध्ये जो आता उत्सव चालू आहे गजानन महाराज प्रकट दिनाचा, तिथे तुम्ही जाऊ शकता। तर देवगड आचरा रोडवरून उजवीकडे तुम्ही आलात इकडे तांबळवाडीला, तर ह्या रस्त्याने असं इथे तुम्ही तांबळवाडीला येऊ शकता। तर मित्रांनो, आता इथे आम्ही नारिंगरेमध्ये तांबळवाडीमध्ये पोचलो आहोत। इथे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा सोहळा चालू आहे। इथे सुंदर असं हे सजवण्यात आलेलं आहे। तर इथे आतमध्ये आल्यावर बघा, इथे हा असा बॅनर लावलेला आहे। सर्व श्री भक्तांचे हार्दिक स्वागत भावे आणि परिवार यांच्यातर्फे। इथे पण हा असा एक स्टँडी आहे आणि तुम्ही जर इथे तुमचे व्हेकल घेऊन आलात तर इकडे बघा, हे या साईडला इथे असं हे पार्किंग आहे। तर इथे सुंदर अशी ही शेणाने सारवलेल्या एरियावरती रांगोळी काढलेली आहे। तर इथून आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत। ह्या इथे बघा, ह्या गृहिणी सगळ्या जेवणाची तयारी करतायत आणि या इथे ही अशी सुंदर फुलांची अशी रांगोळी काढलेली आहे। पुढपर्यंत एकदम अशी ही रांगोळी काढलेली आहे। गजानन निवास मातृपितृ छाया। तर ह्या इथे चपला पादत्राणे वगैरे काढल्यानंतर इथून तुम्ही असं आतमध्ये प्रवेश करू शकता। इथे सुंदर अशी ही तुळस आहे। जय श्री राम, रामाचा असा सुंदर असा हा फोटो आहे। आणि या इथे जर बघितलं तर हे गणपतीची अशी ही फुलांची सुंदर अशी रांगोळी आहे आणि इथे पण अशी चांगली सजावट केलेली आहे आणि श्री गजानन महाराजांची सुंदर अशी ही रांगोळी इथे काढलेली आहे। तर इथे बघा, हे पानांचं पण सुंदर डेकोरेशन केलेलं आहे दोन्ही बाजूला।
तर आत्ताच आरती झालेली आहे आणि ते बघाल तुम्ही तर डावीकडे लेडीज लोकांची रांग आहे आणि ते उजवीकडे पुरुषांची रांग लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी. तर इथे बघा हे समोर इथे अशी बसण्याची व्यवस्था आहे. तर इथे बघा हे भंडाऱ्याला आता सुरुवात झालेली आहे. सगळ्या ह्या रांगा अशा पंक्ती बसलेल्या आहेत. ओ परवानो, ओ परवानो, लाजा नको काय भावाचा घ्या. बघा महाप्रसादामध्ये असे हे सगळे पदार्थ आहेत. इथे लेडीज लोकांची इथे अशी पंगत बसलेली आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला नारिंगरेमधला तांबळवाडीमधला भावे परिवारांचा गजानन महाराज प्रकट दिनाचा ब्लॉग. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.